त्याच्यानंतर जलावरण आपल्याला माहिती आहे की पृथ्वीचा 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि यामध्ये सगळ्यात मोठा भाग जो आहे तो वेगवेगळ्या 4 महासागरांचा आहे. या सगळ्या पाण्याच्या ज्या भागाला आपण जलावरण असं म्हणतो. या जलावरणामध्ये महासागरांचे वितरण, त्यांची तळरचना, जसं पृथ्वीवर पर्वत पठारे मैदाने आढळतात तसे समुद्राचा तळ, महासागरांचा तळ पण काही सपाट नाही आहे. तिथं पण पर्वत पठारे मैदाने आढळतात, दऱ्या आढळतात, शिखरं आढळतात, बेटं आढळतात. तर ही तळरचना कशी आहे. त्याच्यानंतर क्षारता, तापमान, समुद्र प्रवाह, लाटा, भरती ओहोटी, सागर तळावरचा गाळ, इथे सापडलेली खनिज, अशा सर्व घटकांचा अभ्यास. जसं सागर समुद्र प्रवाहाचं चक्र असतं, लाटांमध्ये काही सुनामी सारख्या महाकाय लाटा पण असतात. तर या सगळ्या उपघटकांचा समावेश जलावरणात होतो आणि याचा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलात होतो. म्हणून ही देखील प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती आहे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे जीवावरण, म्हणजे पृथ्वीवर ज्या पट्ट्यामध्ये सजीवांचं अस्तित्व आढळतं तो पूर्ण पट्टा. मग काही जमिनीच्या खाली काही इंच खोलीपर्यंत काही कृमी कीटक आढळतात, तिथून तर वातावरणात काही उंचापर्यंत काही बॅक्टेरिया, कृमी कीटक आढळत असतात, पक्षी आहेत. या सगळ्या आवरणाला आपण जीवावरण असे म्हणतो. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने वनस्पती आणि प्राणी या 2 घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. तर वेगवेगळ्या प्राणी यांचे वितरण कसे कुठे झालेले, त्यांची वैशिष्ट्य काय आहे, ती का तशी डेव्हलप झाली, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती वेगवेगळ्या प्रदेशात आढळतात, त्याच्यामागे काय कारणं आहेत, का तिथे ते केलं. जसं दुष्काळी भाग असेल किंवा कमी पावसाचा भाग असेल तर खुरटी वनस्पती आढळते, काटेरी वनस्पती आढळते. खूप पावसाचा आणि उष्ण भाग असेल तर तिथं विषवृत्तीय सदाहरित अरण्यांसारखे अरण्य आढळतात. जिथे विशिष्ट ऋतूतच पाऊस पडतो, बराचसा भाग कोरडा असतो वर्षाचा, तिथे पानझडी वृक्ष आढळतात. तर अशा प्रकारे वनस्पतींची वैशिष्ट्ये, त्यांचे वितरण, त्यांच्या जाती या सगळ्यांचा अभ्यास हा जीवावरणामध्ये होत असतो. आणि ह्या सगळ्यांचा म्हणजे मृदावरणातील हे घटक, वातावरणातील घटक, जलावरणातील घटक आणि जीवावरण या सगळ्यांचा जेव्हा आपण अभ्यासाचा एकत्रित विचार करतो ती झाली प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती. त्याच्यामुळे बऱ्याचदा आपल्याला शॉर्ट नोटमध्ये विचारलं जातं की प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती स्पष्ट करा. तर तुम्हाला हे 4 घटक आणि त्याच्यामध्ये आपण कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करतो याचा समावेश आपण त्यामध्ये करायला पाहिजे. काही वेळा ब्रॉड क्वेश्चन, मोठा प्रश्न येतो, त्यामध्ये आपण जे मागच्या लेक्चरला शिकलो की प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप आणि आज जे शिकलो ते प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती, हे एकत्रित विचारलं जातं की स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट करा. त्यावेळेस मात्र तुम्हाला हे सगळं त्यामध्ये वर्णन करावं लागेल. या संबंधात जर तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आणि आपल्या मित्रांशी पण हा व्हिडिओ जरूर शेअर करा. जर शिकवण्यामध्ये जर काही त्रुटी राहून गेली असेल, काही चूक आढळत असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे मी त्याच्यामध्ये दुरुस्ती पण करू शकेन. थँक्यू.